टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाण्यामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचा मोर्चा मोठ्या प्रमाणात जो ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निघालेला आहे। पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इथं बौद्ध भिक्षुक देखील आहे। या मोर्चाचं कारण म्हणजे बोधगया येथील महाबोधी विहाराचे नियंत्रण जे ते भारतीय बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात अशी मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने सर्व भिक्षुक असेल, या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर चळवळीतले चळवळीतले नेते असतील, हे या ठिकाणी सर्व आता रस्त्यावरती उतरून आता उतरले। त्यांची मागणी काय आहे एकंदरीत त्यांची बातचीत करणार आहोत। कशा प्रकारची मागणी तुमची असणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून ही मागणी पूर्ण होत नाहीये बिहार संदर्भात? महाबोधी महाविहार जे बुद्धांची विरासत आहे बुद्धगयेमध्ये तर त्या बुद्ध विहारामध्ये 4 पंडित ब्राह्मण पुरोहित त्या कमिटीमध्ये 132 वर्षापासून बसलेले आहेत। 1949चा कायदा त्यांनी केला त्या काळामध्ये, आणि तो कायदा रद्द करून जी काय बौद्धांची विरासत आहे, बौद्धांचं जे काय मेन बुद्ध विहार आहे ते संपूर्ण बौद्धांच्या व्यवस्थापन समितीमध्ये आलं पाहिजेत। या मागणीसाठी केवळ ठाणा मुंबई महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातून हा जन आक्रोश मोर्चे होत आहेत। आणि याची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा घ्यावी, कारण गुरुद्वारा हा ख्रिश्चनाच्या ताब्यात असतो, मस्जिद मुसलमानाच्या ताब्यात असते, आणि जे काही ख्रिश्चनाचे गुरुद्वारा आहे ख्रिश्चनाच्या ताब्यात असतात, हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात असतात, पारशाचे मंदिर पारशाच्या ताब्यात असतात। मग बौद्धांचंच मंदिर ब्राह्मणाच्या पुरोहिताच्या महंताच्या ताब्यात का? आणि म्हणून या संविधान असलेल्या देशामध्ये असं चालणार नाही। पुरोहितांनी ब्राह्मणांनी ताबडतोब बुद्धगया सोडावी, ह्याकरिता आमचा हा जन आक्रोश मोर्चा सुरू आहे। या ठिकाणी बुद्धगया विहार व्यवस्थापन कायदा 1949 रद्द करा अशा मागणीचे फलक हातात घेऊन ते आता या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। आणि याच्याच पाठोपाठ फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्वच नेते या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून ही मागणी धरून आहे, मात्र कायदा बदला रद्द करा अशी आता मागणी करत मोर्चा काढलेला आहे? नाही, आता काय झालं आहे, बिहारचं महाबोधी बुद्ध विहार हे सम्राट अशोककालीन आहे। या ठिकाणी 1949चा कायदा करून त्या ठिकाणी 4 हिंदू ब्राह्मण ट्रस्टी, 4 बौद्ध ब्राह्मण ट्रस्टी आणि 1 जिल्हाधिकारी हा हिंदू समाजाचा कलेक्टर अशी कमिटी आहे। आता ते निर्णय तो 5 लोकांच्या बाजूने जातो, म्हणून खऱ्या अर्थाने बौद्धांना त्या विहारामध्ये न्याय मिळत नाही, आणि म्हणून ते बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात, आणि ब्राह्मण जे आहेत व्यवस्थापनातले ट्रस्टी त्यांना तिथून रद्दबाद करा, 1949चा कायदा रद्द करा, आणि त्या ठिकाणी बुद्धांच्या हातात ते सर्व महाबोधी विहार देण्यात यावं, ही मागणी आहे। मागणी त्यांची धरून लागलेली पाहू शकतो मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी आता मोर्चामध्ये अनेक लोक सामील झालेले आहेत। बौद्ध भिक्षुक असतील किंवा शाहू फुले आंबेडकर चळवळीतील सर्व नेते या ठिकाणी आता मोर्चामध्ये सामील झालेले आहे। ठाण्यातील मासुंदा तलाव ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा धडकणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता जो कायदा आहे तो रद्द होणार का, 1949चा कायदा रद्द करण्याची मागणी या ठिकाणी बौद्ध चळवळीतले मांडत आहे। त्यामुळे नक्कीच बोधगया येथील महाबोधी महावीराचे नियंत्रण भारतीय बौद्ध भिक्षुकांच्या ताब्यात कधी मिळणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।